पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रीतम ललित पाटील यांनी आज 7 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारला। या पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी आमदार रविशेठ पाटील, अनिकेतभाई तटकरे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, महायुतीतील नवनिर्वाचित 18 नगरसेवक, नगरपालिका अधिकारी ललित पाटील, राजू पिचिका, मुद्दसी दाखवारे, दयानंद भगत आदी राजकीय मंडळी उपस्थित होते। यावेळी तिसऱ्यांदा निवडून येत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। पारदर्शक विकास करून शहराचा विकास कामाने कायापालट करण्यात येईल असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले। तर आमदार रविशेठ पाटील यांनी विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही, तसेच 5 वर्षात विकास कामाने शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल असे त्यांनी आश्वासित केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिकेतभाई तटकरे यांनी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच आभार मानले। म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारलाय। परमेश्वराचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, सहकार्य आणि मोलाची साथ यामुळेच मला सलग 3 वेळा पेणची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली। यासाठी माझ्या तमाम पेणकरांचे, मायबाप, जनतेचे मी मनापासून आभार मानते। आपण दाखवलेल्या विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे, पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेणच्या विकासासाठी असणार। येणारी 5 वर्ष पेणचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून, नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक, आम्ही सर्व मंडळी, 18 नगरसेवक आणि मी, आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत। येणाऱ्या 5 वर्षासाठी कोणी मतं दिली, कोणी मतं नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेणचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे। महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करतंय, त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते। शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय, त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवेन, एवढं मी माझ्या सर्व पेणकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। घेऊ नका, आज आपल्यावर जबाबदारी आलेली आहे। आपल्यावर ही जबाबदारी या शहराच्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक जनतेची इच्छा अशी आहे की येत्या काळात आमच्या ह्या पेण नगरीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजेत आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला संपूर्ण ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडं आता हा काटेरी मुकुट आलेला आहे आणि काटेरी मुकुटाच्या या समोर जाताना सुद्धा आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे। ही 5 वर्ष आपण या शहरातली एक समस्या निकालात निघाली पाहिजे अशा दृष्टीनं काम केलं पाहिजे। पेण नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या वसुधा की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या। मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं। मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विषय असतील, ते मान्य खासदार तटकरे साहेब असतील, मान्य खासदार धैर्यशील असतील, मान्य आमदार माजी मंत्री रविशेठ असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी
करू असा विश्वास देतो. त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांचे सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास मी व्यक्त करतो.